कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे आज निवडणूक कार्यालयांना अक्षरशः जत्रेचं स्वरूप आलं होतं। मोठ्या संख्येने अर्ज दाखल होणार असल्यानं कोल्हापुरातील 7ही निवडणूक कार्यालयात प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात होता। दुपारी 3 वाजेपर्यंत कार्यालयात दाखल होणाऱ्या उमेदवारांना अर्ज भरण्याची मुभा होती। आज दिवसभरात कोल्हापुरात 613 अर्ज दाखल झाले, तर इचलकरंजी महापालिका निवडणुकीसाठी एकूण 456 अर्ज आले आहेत। कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस होता। महायुतीसह काँग्रेसच्या काही उमेदवारांना आज सकाळी अधिकृत उमेदवारी जाहीर झाली, त्यामुळे एबी फॉर्म घेऊन उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुकांची झुंबड उडाली होती। कोल्हापूर महापालिकेच्या 7 निवडणूक कार्यालयात आज सकाळी 10 वाजल्यापासून उमेदवार येऊ लागले। मोठ्या संख्येने अर्ज दाखल होण्याची शक्यता असल्याने प्रचंड पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। निवडणूक कार्यालयात उमेदवारासह त्याच्या 2 सहकाऱ्यांना प्रवेश दिला जात होता, त्यामुळे अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरळीत झाली, तर इच्छुकांच्या समर्थकांची महापालिका कार्यालयाबाहेर मोठी गर्दी झाली होती। बरोबर 3 वाजता निवडणूक कार्यालयाचे दरवाजे बंद झाले। त्यावेळी कार्यालयात असलेल्या सर्व उमेदवारांचे अर्ज भरून घेण्यात आले। उमेदवारांची संख्या जास्त असल्याने अर्ज भरण्यास उशीर लागायचा, पण प्रशासनाने सर्व उमेदवारांचे अर्ज भरून घेतले। आज दिवसभरात एकूण 613 उमेदवारी अर्ज दाखल झाले, तर आज अखेर एकूण 818 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत। उद्या 31 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजल्यापासून उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे, तर केंद्रनिहाय मतदार यादी उद्याच वेबसाईटवर प्रसिद्ध होईल। इचलकरंजी महापालिकेच्या पहिल्याच निवडणुकीसाठी आज अखेर एकूण 456 उमेदवारी अर्ज दाखल झाले। आज दिवसभरात तब्बल 391 उमेदवारी अर्ज सादर झाले। इचलकरंजीतील 4ही विभागीय कार्यालयात रात्री उशिरापर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करून घेण्याचं काम सुरू होतं। अर्ज दाखल केल्यानंतर अनेकांनी बंडखोरी केल्याचं स्पष्ट झालंय, त्यामुळे आता अर्ज माघारीकडे सर्वांचं लक्ष लागलंय। इचलकरंजीतील 4ही विभागीय कार्यालयाच्या परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त होता, तर बॅरिकेड्स लावून अर्ज दाखल करण्यास आलेल्या उमेदवारांना जाण्यासाठी एकच मार्ग ठेवला होता। महायुतीच्या उमेदवारांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत मिरवणुकीने उमेदवारी अर्ज दाखल केले, तर शिवशाहू विकास आघाडीच्या उमेदवारांनी पदयात्रा काढून अर्ज दाखल केले।